आणि आणखी एक महत्त्वाची बातमी, भाजपकडून महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे यांना पुन्हा एकदा तिकीट मिळालंय, तर नागपूरमधून नितीन गडकरी, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। प्रीतम मुंडे, गोपाळ शेट्टी, मनोज कोटक आणि उन्मेष पाटील यांचा पत्ता मात्र कट करण्यात आलाय आणि तब्येतीमुळे अकोल्यामधून संजय धोत्रे यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। दरम्यान कुणाला कुठून उमेदवारी देण्यात आली आहे त्यावर आपण एक नजर टाकूया। लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातून 20 जणांची पहिली यादी जाहीर केली आहे। त्यात बीडमधून पंकजा मुंडे, नागपूरमधून नितीन गडकरी, चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार, रावेरमधून रक्षा खडसे, धुळ्यातून डॉक्टर सुभाष भामरे, उत्तर मुंबईतून पियुष गोयल, उत्तर पूर्व मुंबईतून मिहिर कोटेचा, पुण्यामधून मुरलीधर मोहोळ, जालन्यातून रावसाहेब दानवे, दिंडोरीतून डॉक्टर भारती पवार, अकोल्यातून अनुप धोत्रे, जळगावातून स्मिता वाघ, वर्ध्यामध्ये रामदास तडस, नंदुरबारमधून डॉक्टर हिना गावित, नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर, भिवंडीतून कपिल पाटील, अहमदनगरमधून डॉक्टर सुजय विखे पाटील, लातूरमधून सुधाकर शृंगारे, माढ्यातून रणजित सिंह नाईक निंबाळकर, सांगलीतून संजय काका पाटील यांना तिकीट देण्यात आलंय।